पूर्ण राज्यात पाहिलं तर तुकाराम मुंढे यांची दहशत आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर परळीतील एक असा एक तुकाराम मुंढे आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचे ते दहशतीखाली जगत आहेत. किस्सा आहे पाहिलं तर परळी शहरातील एक कॉन्ट्रॅक्टर तुकाराम मुंढे यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना ते सोडवण्यात आलेलं आहे. पण आज बी ते कुटुंब संपूर्ण दहशतमध्ये तेच तुकाराम मुंढे असं आपल्यासोबत. तर काय सांगाल किती दिवसापूर्वी तुमचं अपहरण करण्यात आलं होतं आणि कुणी केलं होतं नेमकं? माझं म्हणजे 4 तारखेला अपहरण केलं होतं आणि मला 7 तारखेला संध्याकाळी म्हणजे सुटलो मी. ते पोलिसांच्या सहकार्यामुळे आणि सर्वांच्या ह्याच्यामुळं ते सुटलो जमलं. कसं तुम्हाला अपहरण करण्यात आलं होतं नेमकं? तुम्ही कुठं गेला होतात? किती लोक होतं? कोणती गाडी होती? मी रुटीन कामाप्रमाणे रोजच्या ह्याच्याप्रमाणे मी थर्मल प्लॅन्टला गेलो होतो. थर्मल प्लॅन्टहून येत असताना साधारणतः दीड ते 2च्या दरम्यान मला प्लॅन्टच्या अलीकडं एका ठिकाणी ती XL6 फोर व्हीलर गाडी होती, मारुती सुझुकीची XL6. आणि मी येत असताना मला एका इस्माने हात केला, म्हणून मला वाटलं कदाचित परळीला यायचं आहे, म्हणून मी माझी स्कूटी थांबवली आणि त्यांना चला म्हणलं. तर त्यांनी त्या फोर व्हीलरकडं हात करून मला सांगितलं की साहेब बोलवतात, हिंदीमध्ये बोलत होते ते. आणि मग मी त्या गाडीकडे गेलो असता त्या गाडीचा दरवाजा उघडा होता, आतमध्ये बसलेले होते. किती लोक त्याच्यामध्ये होते? गाडीत आतमध्ये एक बसलेला होता, पुढं ड्रायव्हर आणि एक इसम मला बोलवायला आलेला. तर मी जसंही दरवाजापाशी गेलो तर मला ते जो बोलवायला आलेल्या इस्मानी आणि ड्रायव्हरने आत ढकललं. आतल्या माणसाने मला आत खेचलं आणि लगेच दार लावून टेपचा आवाज मोठा करून प्लॅन्ट समोरून गाडी नेली आणि माझ्या तोंडावर गमजा टाकून मला ते बुक्क्या वगैरे सगळं काय मारलं. माझं सगळं रक्त वगैरे निघालं. नंतर पुढं गेल्यावर त्यांनी माझं केबल टाईने हात बांधला, 2 इंजेक्शन दिले आणि नंतर मला रिव्हॉल्वर लावली. कुठं नेमकं तुम्हाला घेऊन गेले होते? तुम्हाला काही पत्ता लागला की कोणतं गाव होतं? किती लोक होते त्याच्यामध्ये? गाडीत तर मला उचललं तेव्हा 3 जण होते आणि प्लॅन्ट समोरूनच गाडी सेलू धामणी ह्या रोडने त्यांनी कच्च्या रोडने नेली आणि पुढं कुठं हे केलं मला माहीत नाही. नंतर भाषा नेमकी कशी होती? हिंदीमध्ये बोलत होते. हिंदीमध्ये बोलत होते, आपल्या इथले नव्हते, हिंदीमध्ये बोलत होते. किती दिवस तुम्हाला अपहरण केलं? किती दिवस तुम्हाला दामून ठेवलं होतं? 4 दिवस. काही पैशाची डिमांड वगैरे केली होती? पैशाची मागणी केली मला. दुसऱ्या दिवशी मला 5 कोटी रुपये मागितले त्यांनी. म्हणले की हमारे साहब का लॉस हुआ है और 5 CR चाहिए. 5 कोटीची मागणी केली. तुमचा काय जॉब होता त्या लोकांना? मी म्हणलो मी देऊ शकत नाही, मला मारून टाका. मग त्यांना एकच विनंती केली की माझ्या मुलाला आणि बायकोला आणा, आम्हाला तिघांनाही मारून टाका आणि जे आहे ते घ्या तुम्ही. त्या लोकांशी तुमचे काही पहिले ओळख, काही संबंध, काही नाही, बिलकुल काही नाही. कधीही काही हे नाही आणि कधी म्हणजे कुठल्या प्रकारचं कोणाशीच म्हणजे हे नाही. मग तुम्ही कुटुंबाला फोन केला का पैसे मागण्यासाठी? नाही ना, फोन माझा त्यांच्याचकडं होता. त्यांनी मला म्हणजे इथं गाडीत टाकल्याबरोबर फोन हिसकावून घेतला होता. तो फोन वगैरे मी काही केलेलं नाही, म्हणजे त्यांनी करू दिलं नाही, त्यांच्याच जवळ फोन होता. मग पोलिसांनी कधी सुटका केली तुमची? पोलिसांनी म्हणजे 7 तारखेला कदाचित इथून त्यांना सगळी कोणीतरी रिपोर्टिंग जात होती. पोलीस त्यांच्या मागावर येते त्यांना समजल्यावर कदाचित त्यांनी मला सोडून दिलं. 7 तारखेला मला संध्याकाळी म्हणजे 5:30-6च्या दरम्यान सोडलं. या प्रकरणामध्ये पाहिलं तर आमदार धनंजय मुंडे असेल, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे साहेबांनी, पंकजाताईंनी फोन करून धनंजय मुंडे साहेबांनी खूप त्याचा हे घेतला आणि सर्वांनी खूप आणि पोलीस प्रशासनाने पण खूप मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळं आज तुम्ही सुखरूप आहात. सगळे आमचे नातेवाईक, मित्र, कंपनी सर्वांनी खूप हे केलं. आजही तुम्ही पाहिलं तर दहशतमध्ये सगळं दहशत म्हणजे त्यांनी सगळ्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली होती. माझा मुलगा पुण्याला शिकतोय, तो तर त्याला उचलतो, हे करतो. पुन्हा माझं घर, मी कुठं राहतो, सगळं त्यांनी हे केलं. पुन्हा माझा पुतण्या कुठं राहतो, त्याचे छोटे छोटे लेकरं आहेत, ते कुठं राहतात, अशी सगळी मला हे सांगून धमकी दिली की आम्ही एकेकाला उचलू. पुन्हा पण आता पाहिलं या प्रकरणामध्ये 3 ते 4 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर ते आता पोलीस म्हणतायत हे केलेलं आहे, त्यांनी ताब्यात घेतलं आहे त्यांना. ते पोलीस त्यांच्या पद्धतीने त्यांचं हे करतायत चौकशी. काय तुम्ही TV9च्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला काय आवाहन करणार? तुम्ही आज दहशतमध्ये आहे, तुमचं कुटुंब, काय आवाहन करणार तुम्ही? आमची एकाच हे की बाबा आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला पुढं काही म्हणजे त्रास होऊ नये, आमच्या कुटुंबाला पुढं हे होऊ नये. त्यांनी जे जीव मारण्याची याची धमकी दिली, पुढं हे होऊ नये. याच्या पाठीमागे कोण हे बाहेर निघालं पाहिजे? ते निघायला पाहिजे, पण आता कोणी केलं हे आम्हाला काही माहीत नाही. पण याच्यामध्ये पाहिले जे CGM आहे त्यांचा जे ड्रायव्हर आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. हो, असं ते हे झालं की इथल्या साहेबांचा म्हणजे ड्रायव्हर त्यातमध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यांनी पूर्ण माहिती हे केलेली आहे.
आपल्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आपण त्यांची संवाद साधत. ताई, काय सांगाल, तुम्हाला कधी कळालं नेमकं हे आपल्या नवऱ्याचं अपहरण केल्याबद्दल? गुरुवारी 4-4:30 वाजता कुणा फोन केला नेमकं तुम्हाला? पुतण्यानं केला. बरं, काय तुमची मानसिकता आहे बरं? आज मी तुम्ही पाहिले तर तुमच्या डोळ्याला अश्रू येतं. आज माझी नवरा वापस आले ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि वैजनाथाच्या आशीर्वादाने आज माझं कुटुंब पूर्ण आहे. तर माझ्या इथून पुढं कुटुंबाला धोका होऊ नये हीच माझी इच्छा आहे. असं त्यांची काही पहिली काही ओळख होती का त्या लोकांशी? काही नाही, काहीच नाही. मग पहिली 4 लाख त्यांनी 4 कोटीची डिमांड केली आहे. ते माहीत नाही का म्हणून केली 5 कोटीची डिमांड, मला हे काहीच माहीत नाही. आणि त्यांना पण माहिती नव्हतं की हे लोक कोण आहेत आणि कशामुळे घेऊन गेले. काय मागणी असते असं बरं? माझी मागणी एकच आहे की माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा, माझं कुटुंब व्यवस्थित राहावं, कुणाचं असं हे होऊ नये, त्यांच्याशिवाय त्रास होऊ नये कुणाचा. आपण पाहू शकतात की गेल्या काही दिवसापूर्वी पहिल्या दुकानामध्ये अपहरण करण्यात आलं. आज हे कुटुंब दहशतमध्ये आहे आणि या अपहरणाच्या पाठीमागं कोण आहे त्याचा छडा लागला पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.